सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून त्या बहिणींची अखेर संपली प्रतीक्षा। आज 11 जिल्ह्यातील पहिला टप्पा होणार थेट बँक खात्यात जमा। 1000 नाही, 2000 नाही तर 3000 रुपये तुमच्या खात्यात येत आहेत। मात्र काही महिलांना एक काम करावे लागेल, अन्यथा फेब्रुवारी मार्चचे 3000 रुपये मिळणार नाहीत। होय, तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत हप्ते मिळाले, हा पण हप्ता मिळून जाईल, मात्र नवीन बदल झालेला आहे। लक्षपूर्वक 2 ते 3 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। तसेच आता लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये रक्कम देण्याचा निर्णय जाहीर झालेला असून 6 बँकेत व 11 जिल्ह्यात पहिला टप्पा काही तासानंतर सुरू होत आहे। त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो। तसेच कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता त्या जिल्ह्याची कमेंट करा। त्या जिल्ह्यात हप्ता कधी भेटणार ती लगेच बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता। आता एक नव्हे तर 3 निर्णय सरकारने घेतलेले आहेत। तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये मोफत साडी, 830 रुपये गॅस सिलेंडर हप्ता येणार आहे। होय, सर्वांनाच मिळणार आहे। त्यासाठी एक काम देखील करायचे आहे, पुढे सांगणार आहे। तेवढं जर तुम्ही केलं तर 100% तुमच्या खात्यामध्ये गॅस सिलेंडरचा देखील हप्ता व लाडकी बहीण फेब्रुवारी मार्चचा हप्ता लवकर जमा होईल। आता कोणते 11 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील मी सांगणार आहे व मोफत साडीबाबत देखील एक महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती पण आपण पाहणार आहोत। तर चला पाहूयात सविस्तर अपडेट। आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली असून लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच इकडे लक्ष देऊन बघू शकता, आता आज 3 तासानंतर लगेचच पहिला टप्पा हा पाहायला मिळणार असून लगेचच 11 जिल्ह्यामध्ये वाटप यादी जाहीर झालेली आहे। दिलेल्या माहितीनुसार आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये हप्ता जे आहे ते लवकर मिळणार आहे। तसेच आता 36 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये लवकर हप्ता येणार आहे। पहिल्या टप्प्यात 36 लाख महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। यामध्ये 11 जिल्ह्यांचा आता समावेश झालेला आहे। तर आता त्या जिल्ह्यांची नावे देखील मी आता टप्प्याटप्प्यानुसार सांगणार आहे। त्यामध्ये तुमचा जिल्हा असू शकतो। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला। त्यात राज्य सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे तुमच्याकडे जर आता आधार कार्ड असेल, होय तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता 4 किंवा 5000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम तुमच्या खात्यात आता सरकारमार्फत येणार आहे। होय, सर्व लाडक्या बहिणींनो खुशखबरच आहे, कारण की आधार कार्ड तर सर्वांकडे असतं। जर आधार कार्ड असेल तर आता 5000 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। हे एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। त्यासाठी एक काम करायचे आहे, ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। तुम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता 830 रुपयांचा मिळतो की नाही ते सांगा। जर मिळत नसेल तर इथून पुढे हप्ता मिळणार आहे। होय, आतापर्यंतचे हप्ते मिळाले नसतील तर आता 830 रुपयांचा हप्ता 100% तुमच्या खात्यात येणार आहे। कारण की आता लाडक्या बहिणी ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतो त्यांना 830 रुपयांचा देखील हप्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे ज्यांना हप्ता मिळत नव्हता त्यांना देखील सरकार आता हे हप्ता देणार आहे। त्यासाठी एक काम लवकर करा, जेणेकरून तुमच्या खात्यात पुढच्या काही तासातच 830 रुपये गॅस सिलेंडरचा देखील हप्ता जमा होईल, अशी माहिती आलेली आहे। त्यासाठी कोणते काम करायचे आहे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे। त्याकरिता लक्ष देऊन व्हिडिओ ऐका, सबस्क्राईब करा व तुम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता मिळतो का नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगायचं आहे। आता चला पाहूयात लाडकी बहीण योजनेचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लवकर हप्ता वितरित होणार आहे। त्या जिल्ह्यांची नावे आता मी तुम्हाला सांगतो। त्यातीलच एक पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर आपल्याला मराठवाडा विभागातील देखील पाहायला मिळत आहे। मराठवाडा विभागातील आपल्याला धुळे जिल्हा जर विचार केला तर हा उत्तर महाराष्ट्रातील आहे। मात्र मराठवाडा विभागातील बीड जिल्हा देखील पाहायला मिळत असून बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देण्याचं काम हे सरकार मार्फत केलं जाणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी ह्या पात्र पाहायला मिळत आहेत। लक्ष देऊन व्हिडिओ ऐका। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर लिहून देखील दाखवण्यात येत आहे। इकडे स्क्रीनकडे लक्ष देऊ शकता। आता बीड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठी रक्कम
देण्याचा निर्णय हा राज्य सरकारमार्फत झालेला असून 3,000 रुपयांबरोबर आता 830 रुपये हा गॅस सिलेंडर हप्ता देखील देण्याचा निर्णय पाहायला मिळत आहे। तसेच बऱ्याच काही महिलांना आता मोफत साडीचा देखील लाभ मिळणार असून त्यांच्या गावात जर शहरात राहत असतील तर शहरी भागामध्ये येऊन थेट मोफत साडींचे वितरण हे आता मिळणार असून लाडक्या बहिणींना एका पाठोपाठ एका योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यातली त्यात आता महिला दिन हा जवळ आल्यामुळे महिलांना मोठी खुशखबरच म्हणावं लागेल। आधार कार्डवरती आता बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना 5,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे। तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, असेल तर हो किंवा नाही म्हणून नक्कीच सांगा। ती अपडेट आपण पुढे देणार आहोत जेणेकरून तुम्हाला 5,000 रुपयांचा लाभ नक्कीच मिळू शकतो, कारण की महिला दिनानिमित्त सरकारला महिलांना एक गिफ्ट देखील द्यायचं आहे, ते तुम्हाला नक्कीच मिळून जाईल। तसेच एक महत्त्वाचा जिल्हा आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे, लक्ष देऊन ऐका, तुमचा देखील जिल्हा यामध्ये असू शकतो। आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होण्यामध्ये पहिल्या टप्प्यातच जिल्हा जाहीर झालेला आहे, तो म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील आता 1 लाखांपेक्षा अधिक महिला ह्या पात्र पाहायला मिळत आहेत। धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात चांगली रक्कम ही जमा केली जाणार आहे। यामध्ये जर विचार केला तर फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये तसेच मार्च महिन्याचे 1,500 रुपये अशी मिळून ही रक्कम जर विचार केला तर याला प्लस केलं तर 3,000 रुपये ही रक्कम होऊन जाते। ही 3,000 रुपयांची रक्कम धाराशिव जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता 3 तासानंतर पहिल्या टप्प्यातच ही वाटप केली जाणार आहे। आता पुढच्या जिल्ह्यांची देखील मी नावे सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये मोफत साडीचा देखील आता फायदा महिलांना घेता येणार आहे। मोफत साडी वाटप व आधार कार्डवर आता 5,000 रुपये देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जातील व 830 रुपये अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडरचे जमा केले जाणार आहेत। 830 रुपयांचा लाभ घेण्यासाठी काय करायचे ते व्हिडिओच्या पुढे आम्ही सांगितलेलं आहे, त्याकरिता व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता। तसेच आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात। इकडे बघू शकता, आता एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता लाडक्या बहिणींना 1,000 नाही 2,000 रुपये नसून लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये जास्त रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत घेण्यात आलेला आहे। इकडे एकदम वरती लाईन मध्ये आहे 1,000 नव्हे तर 2,000 रुपये असे या लाईन मध्ये लिहिलेले असून लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आता देण्यात येणार आहेत। 6 बँकेमध्ये लवकरात लवकर हा हप्ता जमा केला जाणार आहे। एकंदरीत या लाईनला जर आपण पाहायला गेलं तर इथे लिहिलेलं आहे की आता 1,000 रुपये 2,000 रुपये नसून 3,000 रुपये या 6 बँकेमध्ये सर्वात अगोदर जमा केले जातील। त्या 6 बँकेची नावे सांगणार आहे। तुमचे खाते जर त्या 6 बँकेमध्ये असेल तर खुशखबरच समजा, तुम्हाला 3,000 रुपये लगेचच 830 रुपये 100% मिळून जाणार आहेत। गॅस सिलेंडरचा हप्ता देखील 100% तुम्हाला मिळून जाणार आहे त्या बँक खात्यात। जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी ही म्हणावं लागेल। त्या कोणत्या बँक आहेत ती नावे सांगणार आहे। आता त्या बँकेची नावे सांगतो, इकडे लक्ष देऊन ऐका, कारण की या बँकेत तुमचे जर खाते असेल तर तुम्हाला आता चांगला लाभ सरकारमार्फत पाहायला मिळणार आहे। यातीलच एक बँक जर पाहायला गेलं तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या थेट बँकेत आता जमा केली जाणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार असून यामध्ये जर तुमचे खाते असेल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात अगोदर तर जमा होईलच, मात्र त्यासोबत 2 मोठ्या खुशखबर मिळणार आहेत। एक मोठी खुशखबर म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर इकडे सांगतो, इकडे पाहू शकता आपल्याला 4 योजना पाहायला मिळत आहेत। आता काही विभागातील महिलांना या 4 योजनांचा लाभ मिळणार आहे। यामध्ये 1, 2, 3, 4 अशा 5 योजना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशी रक्कम तर मिळणारच असून आता यातीलच पहिली योजनेचा लाभ मिळणार असून ती म्हणजे 830 रुपये। पाहू शकता 2 नंबरवरती एक योजना इथे लिहिलेली आहे, यामध्ये 830 रुपये असं लिहिलेलं असून 830 रुपये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हे जमा केले जाणार आहेत। त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर खाते असेल तर आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल, सर्वात अगोदर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जातील। पुढील क्रमांकाचा जर योजना पाहायला गेलं तर 4थ्या नंबरवर एक आहे 3,000 रुपये देखील सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यात हे जमा केले जाणार आहेत। 3,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारमार्फत देण्यात येणार आहे। आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। 11 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा त्यामध्ये असू शकतो। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तर आता पुढची कोणती बँक आहे की त्या बँकेत पैसे जमा होतील, एक बँक तर पाहिलेलीच आहे, त्यातील पुढची बँक आहे ती म्हणजे एसबीआय बँकेचा जर विचार केला तर एसबीआय बँकेमध्ये देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत। होय, तुमचे जर बँक खाते एसबीआय बँकेमध्ये असेल तर एक आनंदाचीच बातमी समजा, तुमच्यासाठी एक दिलासा देणारी खुशखबरच ही समोर आलेली आहे। आता आपण याबाबत एक सविस्तर अपडेट घेऊयात। आता एसबीआय बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला 1,500 रुपये फेब्रुवारी हप्ता लवकरात लवकर मिळेल व मार्चचा 1,500 रुपयांचा हप्ता, अशी दोन्ही रक्कम मिळून सोबतच तुमच्या खात्यात 3,000 रुपये सरकारमार्फत जमा केले जातील। त्यामुळे या
बँक धारकांना देखील चांगला दिलासा मिळणार आहे. आता एक महत्त्वाची अपडेट सरकारने दिलेल्या माहितीनुसार 3 तासानंतर पहिला टप्पा व 11 जिल्हे यामध्ये आलेले असून पुढच्या जिल्ह्यांची नाव मी तुम्हाला आता सविस्तर सांगत आहे. तर इकडे बघू शकता आता 3 विभाग आहेत. 3 विभागामध्ये चांगली खुशखबर मिळणार असून यामध्ये पहिल्या क्रमांकाचा विभाग आपल्याला पुणे पाहायला मिळत आहे. पुणे विभागातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून पुणे जिल्ह्यातील व पुणे विभागातील लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये 4 योजनांचा व 3 योजनांचा लाभ पाहायला मिळत आहे. त्यातील 3 योजनांची नावे मी सांगणारच आहे. तसेच दुसरा विभाग आहे तो म्हणजे अमरावती. अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावती विभागामध्ये देखील लाडक्या बहिणी प्रतीक्षित आहेत. मात्र अमरावती विभागातील सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार आहे. होय, त्यांच्यासाठी देखील आता 3 योजनांचा लाभ थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे. आता इकडे लक्ष देऊ नका, तुमचा विभाग तुमचा जिल्हा देखील असू शकतो. आता पुढचा विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग व नाशिक जिल्हा. या ठिकाणी मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या ठिकाणी आता चांगल्या स्वरूपामध्ये हप्त्याचे वितरण हे होणार असल्याची माहिती देखील सध्या स्थितीला मिळत चाललेली आहे. पुढचा विभाग जर पाहायला गेला तर तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणच्या लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये देखील मोठी रक्कम ही जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत चाललेली आहे. यामध्ये पाहू शकता मोफत साडी एक मिळणार आहे. दुसरी योजना 830 रुपये. तिसरी योजना म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये व 5वी योजना आधार कार्ड असेल तर तुम्हाला 5000 रुपये मिळणार आहेत. आता कोणत्या महिलांना आधार कार्डवर 5000 रुपये मिळणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ या चॅनलवरती लवकरच येत आहे. तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून आधार कार्डवरती देखील तुम्हाला 5000 रुपये कसे मिळतील त्याबाबतची सविस्तर अपडेट त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व मोफत साडी व 830 रुपये हे देखील तुम्हाला आता मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. रोजची रोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एक लाईक करून तुमचा जिल्हा सांगा. धन्यवाद.